नमस्कार, आपण पाहताय कोकण वार्ता न्यूज. कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहुयात बातमी सविस्तरपणे. महाड औद्योगिक वसाहतीतील ब्लूजेट कंपनीत 3 नोव्हेंबर 2023 रोजी झालेल्या भीषण आग दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या 11 कामगारांच्या वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून विशेष बाब म्हणून प्रत्येकी 5 लाख रुपये आर्थिक मदत देण्यात आली आहे. हे धनादेश आज महाड प्रांत कार्यालयामध्ये रोजगार हमी, फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते उपस्थित वारसांना वितरित करण्यात आले. या वारसांना कंपनीकडून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी नामदार भरतशेठ गोगावले यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. यावेळी प्रांताधिकारी पोपट ओमासे, तहसीलदार महेश शितोळे तसेच शिवसेनेचे पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी मंत्री भरतशेठ गोगावले म्हणाले की ब्ल्यूजेट कंपनीतील दुर्घटना घडल्यानंतर आपण आणि तात्काळ उद्योगमंत्री उदय सामंत यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली होती. त्यानंतर मृत कामगारांच्या कुटुंबांना शासनाकडून विशेष आर्थिक मदत मिळावी अशी विनंती देखील तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली होती. तहसीलदारामार्फत शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आणि त्याचा सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. अखेर विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रस्ताव मंजूर करून मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 55 लाख रुपयांचा निधी मंजूर केला. आज उपस्थित वारसांना धनादेश देण्यात आला असून अनुपस्थित वारसांना प्रांताधिकारी कार्यालयात बोलावून धनादेश सुपूर्द करण्यात येणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय. ब्युरो रिपोर्ट, कोकण वार्ता न्यूज, महाड. ताज्या बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा कोकण वार्ता न्यूज.